रात्री 2 वाजता घरी येऊन झोपलो होतो बघा. सकाळ 6 वाजता उठलो आणि बघा निघालो. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपली गाडी भरली होती बघा चेन्नईवरून मुंबईसाठी. 6 वाजता उठली म्हणजे लय उशीर झाला होता, त्यामुळे लावलं बघा रिबेट. बारक्या रोडला पण सुट्टी दिली नाही. हा नक्की बडी इतिहास गाडी हो. सकाळ मूड मध्ये असल्यावर बघा लय येड चाळा असते ते. कसा आहे टाकला की गाड्यानं मग गोगल कसा दिसते खाऊन्या. सकाळ झालं बघा सूर्य देवतांचं दर्शन आणि गाडी पोचला की बघा वेळ्या कसा दिसतोय खांबाटकी. काय 1 नंबर मध्ये मोकळा होता. शिरवळ वगैरे केलं पास आणि गाडी आला बघा कात्रजच्या डाउनिंगला. इथं ह्या पांढऱ्या पट्ट्यानं जीव काढलाय राव. कवा काढते ती कुणाच ठाव. बेकार चोट. अरार कंटेनरची पाक वाट लागली होती. इंजिन एकीकडं, दरवाजा एकीकडं, केबिन एकीकडं पडलं होतं. बेकार अवस्था. पुण्यात आलं तोवर लागलं बघा जाम. जायला म्हटलं उशीर झाला की असलंच असतं या. ओल्या ब्रिजला तर आपला 1 तास गेला. ट्रॅफिक मध्ये मग काय चिप्स वर लावला बघा. त्यांना का चिप्स होतं कालचं गाडी. तर ह्या गाड्याची गाडी घातली होती त्यामुळे 1 वे चालू होता, त्यामुळे जाम लागलं होतं. त्याला म्हटलं बाबा मिट्टी उपाडतीची लपडी ही राव डोक्याला ताप कारवाल्यांचा. त्यासाठी बघा असलं काय घडू नये यासाठी असं बघा बसवायला लागतंय डॅशकॅप. सगळ्यांनी बसवा बरं. काही कामाची गोष्ट आहे, 1000-2000ची गोष्ट आहे राव, बसवून टाका. सगळ्या गोष्टी सेफ्टीसाठी वापरायच्या असतात. तिथनं निसटतोय नाही तर टेम्पोवाला पालता झाला. माझ्या देखतच राव झाला दाडीची पालता. त्यामुळे दुनियाची लाईन लागली बघा लांबडी. बसा गडी पोचला बघा एक्सप्रेसला. मारला की त्यानं लावलं बघा रिबेट. गोरे साहेबांचा बड्डे असल्यामुळे सगळ्या रस्त्यावर बॅनर त्यांचंच होतं. उशीर झाल्यामुळे गडी राव पाक ढेपाळला होता. म्हणला आता कवा खाली होत्या कुणाच ठाव. एक्सप्रेसच्या टोलला जाऊ घेतला बघा स्टॉप. धन्नूचा एक व्हिडिओ हाणला आणि धरला की गाड्यानं सूर बघा मुंबई इकडे. बोगद्यात काहीतरी खेळ झाला होता. आईला म्हणलं ही कोण आहे ती बघती तर लाईट बसू दे. बसवा म्हणलं बाबा दिसलं पाहिजे रातचं. नवळ्यात आलो बघा. आपलं एक इंदापूरचं फॅमिली मेंबर भेटलं बघा. त्यांची घेतली दावतीच भेट. तवर लागलं जाम. आईला म्हणलं आजचा दिवसच बाद काढाय वाटतं. सगळीकडे जामच लागतंय. घाट बघा आज कमानीत लय दिवसात मोकळा दिसला. आईला म्हणलं 1 नंबर काम झालं. मग काय सांग घाट उतराय केली सुरुवात. घाटात मधला पट्टा धरून चालायचं 40च्या आत, नाहीतर खावण्या लगेच चलान टाकतोय बघा. पनवेल पास करून जेनपेटी रोडला लागलो बघा. तिला पोटाचं बघूया म्हटलं. राईस पेटवर लावला बघा दणकाम. आम्ही एरडात आपल्याला गाडी खाली करायची होती. आलो बघा साहेबाला दिलं पेपर. साहेबांना बस गाडीत बोलवितो 10 मिनिटात. बोलवलं लगेच साहेबांना. आलो बघा डॉगला लावल्या गाड्या. मग काय फोरकली बोलायला 5 मिनिटात केल्या बघा खाली. गाड्याला या असला पोशाख दिला होता बायकांडाच्या गतनी. आईला काय म्हटलं दिलंय घालायला. तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.